ज्यावेळी तुम्हाला लाल मसाले आणि गरम मसाले खाण्याची इच्छा नसेल होत, तर त्यावेळी या पद्धतीची हिरव्या मिरचीमधली मटकीची भाजी नक्की करून पहा. तर या पद्धतीने मी हिरवी मिरचीचं वाटण करत आहे. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे भाजून घेतलेले शेंगदाणे थोडे साल काढून याचीही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्या गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरं घातलेलं आहे, एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा मऊ होण्यासाठी 1 चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे वाटण आपण यामध्ये परतून घेणार आहोत. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातली, ती परतून घेतली आणि अर्धा टोमॅटो मी इथे चिरून घातलेला आहे आणि नंतर ही मटकी यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगोदरही घातलं होतं, पण मी थोडंसं घातलं होतं. त्यानंतर ही आपल्याला शेंगदाण्याची पेस्ट घालून या पद्धतीने भाजी आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजवून द्यायची आहे आणि या पद्धतीची हिरव्या मिरचीमधली मटकीची भाजी नक्की करून पहा.